अहिल्यानगर केडगाव परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारीच्या टोळीतील कोतवाली पोलिसांनी त्या गुन्हेगारांची दिंड काढण्यात आली असून गुन्हेगारांना केडगाव परिसरात जाहीरपणे फिरवत समाजात त्यांची पोलखोल करण्यात आली। 14 एप्रिल रोजी घडलेल्या या धडका पुरवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर हादरलं होतं। कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये एकूण 12 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला। अल्पवयीन मुलाचे किडनॅप, त्याच्यावर केलेला अत्याचार आणि खून करण्याचा प्रयत्न। सर्वप्रथम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित हालचाल करत रावण साम्राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर कारवाई सुरू केली। निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली आज या गुन्हेगारांची केडगावमध्ये धिंड काढण्यात आली। ज्या ठिकाणी दहशत माजवत होते त्याच गल्लीबोळातून पोलिसांनी त्यांना फिरवत लोकांसमोर आणलं। समाजात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली। पोलिसांच्या निर्णयाचा केडगावकरांकडून जोरदार स्वागत केलं जात असून रावण साम्राज्याचा पाढा आता सुरू झाल्याची रावण साम्राज्याचा पाढा सुरू झाल्याची जनतेत चर्चा आहे। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका 16 वर्षाच्या बालकावर आणि त्याच्या 2 मित्रांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून सदर 16 वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। त्यामध्ये एकूण 12 आरोपी होते। आरोपींच्या ग्रुपचं नाव रावण ग्रुप अशा प्रकारे त्यांनी ग्रुप बनवलेला होता आणि सदर ग्रुपच्या माध्यमातून ते सदर परिसरात दहशत करत होते। तर त्या गुन्ह्यातील जे 12 आरोपी आहेत त्यापैकी 7 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। उर्वरित आरोपी सुद्धा आता लवकरात लवकर अटक होतील। सदर जे 7 आरोपी आहेत सदर परिसरात दहशत करत होते, त्या संदर्भाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना गुन्ह्यातले जे पंचनामे आहेत, घरजडती आहे, इतर सर्व पंचनाम्यांसाठी त्यांचा जो परिसर आहे त्या परिसरात कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब आणि तपास अधिकारी सपकाळे साहेब आणि सर्व पोलीस स्टेशनच्या टीमने सदर पंचनाम्यांचे वगैरे काम आज पूर्ण केलेले आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे। आपल्या माध्यमातून मी फक्त सर्वांना एकच आवाहन करीन की सदर रावण ग्रुपच्या नावानं जर कोणी दहशत करत असेल तर तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनशी आणि आमच्याशी संपर्क साधावा। नागरिकांनी अशा कुठल्याही ग्रुपच्या किंवा अशा कुठल्याही गुंडांच्या दहशतीखाली राहण्याचे कोणतेही कारण नाही। कायद्याचं राज्य आहे आणि पोलीस सक्षम आहेत। धन्यवाद।